केला जाणार आहेत. जीवदानी माऊली आणि ओम साईच्या या दोन संघादरम्यान पुढील मॅचचा टॉस आहे. तो टॉस आता काही वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी रन जर पाहिलं ना तर 6-6 वाला मॅच आहेत. तुकाराम सर, गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकतोय, क्षमता एबिलिटी त्यांच्याकडे आहेत, पण दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमला आता थोडा बुद्धिमत्तेचा वापर करायचा आहे, माइंडचा वापर करायचा है. बिल्कुल, थोड़ा सा दिमाग के बत्ती को आपको जलाना है. दिमाग के बत्ती को जलाना तो क्या लेना है, आपको मेंटोस लेना है. मेंटोस जो दिमाग के बत्ती को जलाए रखता है. नयन आलाय स्ट्रायकर एंडला. नयनचे चांगली इनिंग आपण पाहिले, 12 धावांची खेळी नयन आतापर्यंत साकारली आहेत आणि शेवटच्या षटक करण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. स्वप्न पाहिलंय टीमनं ट्रॉफीला जिंकण्याचं, स्वप्न पाहिलंय ट्रॉफीला मिरवण्याचं स्वप्न पाहिलंय. एक धाव या चेंडूवरती मोडा. त्याच्यामुळे आई भवानी बिग बॅश प्रीमियर लीग 2025 कोण पुढे जाणार, कोण मागे पडणार. 5-5 वाला मॅच आहे. सध्या 1000 पेक्षा जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग मॅच आनंद घेत आहेत. डीबीएन लाईव्ह ला देखील एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पुन्हा एकदा केलाय. 4-4 वाला मॅच आहे. प्रतिसाद इथे मैदानावरती चांगला आहे. डीबीएन लाईव्ह ला सध्या 1000च्या पेक्षाही जास्त प्रेक्षक वर्ग युट्यूबला मॅच आनंद घेत आहेत. 4-4. फार पूर्वी फेविकलची ऍड होती. ज्यावेळेला तो मासे पकडायला जायचा ना, मासे 4 यायचे, त्यावेळेला तो ओरडायचा 4-4. आता ही कहाणी 4-4 वाली आहे. 4-4 वाली कहाणी आहे. एका बाजूला डीसीसी नवापूर, दुसऱ्या बाजूला तेजस वेगाने जाणार की डीसीसी डॉमिनेट करणार की तेजस वेगाने जाणार. 4-4 चा मॅच. हलक्या हाताना सेन्सेबल खेळले. दिमाग के बत्ती को जलाए रखा है नयन. पण जसा मॅच क्लोज झालाय ना, ती शर्यत आठवते 100 मीटरची. धावताना एकदा जरी मागे बघितलं ना, मागे पडणार. आता 3-3ची लढाई अशी आहे. धावायचंय, सुसाट जायचंय. मागे बघितलं, एक क्षण गेला तर मात्र शर्यत हरणार. यस, ध्येयाची पूर्ती तुम्हाला करायची असेल, मनामध्ये काही ध्येय ठेवलं ते पूर्ण करायचं असेल तर मागे नाही पाहायचं, पुढे राहूनच तुम्हाला सर्व काही करायचं आहे. 3 बॉल मध्ये आता मॅच जिंकण्यासाठी 3 धाब्याची गरज आहे. एक चांगला बॉल मैदानावरती टाकायचा आहे टीम. सध्या आपण पाहिलं तर नवापूर टीमला, डीसीसीला तर एक जसं सध्या मैदानावरती बॅटिंग सुरू आहे, तीच बॅटिंग तेजस 11 संघाला मैदानावरती चालू ठेवायची आहे. प्रयत्न तो सुरू आहे. 3 बॉलचा खेळ, मैदानावरती 3 धाब्याची गरज. स्वप्नील वर्सेस करणनं मात्र बॅकफुटला जाऊन पुन्हा मात्र फटका खेळला, एक सिंगल कंप्लीट केलाय. तुकाराम सर, मॅच शेवटच्या 2 बॉलवरती आलाय. जसा उल्लेख केला होता की सुरुवातीला 6 मधून 4 मधून 2 आणि 2 मधून तुम्हाला 1 नंबरला जायचंय. 2 मधून 1 नंबरला जायचंय. पण चर्चा चालली मैदानावरती, समीकरण आले 2-2. चर्चा चालली मैदानावरती. बाबा जिंकणार कोण त्याची चर्चा मैदानावरती चाललंय. आता फिल्डिंग तर लगान मधला शेवटचा सीन माहिती आहे ना, जेंटलमॅन क्लोजिंग. आता ही क्लोजिंग फिल्डिंग आहे. 2-2 चा मॅच आहे. क्लोज आल्यात एकदम जवळ आले. क्लोजअपची स्माइल पण आले काही काना. आपण पाहिलं तर क्लोजअपची स्माइल देखील काही कांच्या चेहऱ्यावरती आले, तर काही कांच्या चेहऱ्यावरती, कपाळावरती आठे आल्यात. टेन्शन आहे, पण टेन्शन घेऊ नका. प्रत्येकाला टेन्शन आहे. बेझिझक मुस्कुराइए, जो भी गम है जिंदगी में, टेंशन किसको कम है. अच्छा और बुरा ये तो अपना अपना भ्रम है. जिंदगी का असली नाम ही कभी खुशी कभी गम है. बघूया, कभी खुशी कभी गम. खिलाडी लगा रहे अपना दमखम. खेळाडू लागवतात आपला दमखम. 2-2. चर्चा चालले मैदानावरती. जिंकणार कोण, हा महत्वाचा चेंडू आहे. 2-2 चा मॅच मैदानावरती चाललाय. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. टॅप केलाय. आता कहाणी 1-1 खेळला होगा नेक. 1-1. हार्टबीट वाढवणारा मॅच सध्या मैदानावरती आहे. 1 बॉल मध्ये 1 धावेची गरज. स्कोर इज इक्वल. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. डीसीसी नवापूरनं केलं होतं 28-29 लक्षाचा पाठला करत होतं तेजस 11 संघाला. आणि शेवटचा बॉलच सांगणार आहे या मॅचचं सर्व भवितव्य, शेवटचा बॉलच सांगणार आहे या मॅचचं सर्व निर्णय. आणि या शेवटच्या बॉलवरती आता दिल की धडकन. आता एकेकाचा ECG काढला, तो पण 72च्या जागी 82 दाखवेल. एवढी आता हार्टबीट वाढले. 72 वरनं 82 जाईल. वरती खाली मॅच वर खाली चाललाय. ECG तर वाढणार आहेत, पण ती लाईन जर कदापि प्रत्येकाला माहित आहे की थोडंसं जर क्रॉस झाली तर मग भरपूर काही गोष्टी होऊ शकतात. सरळ झाली तर काही गोष्टी होऊ शकतात. पण मॅच रंगलेला आहे. आई भवानी मार्बलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग आवडत असेल तर टाळ्यांचा गजर या दोन्ही संघासाठी करूयात. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती 1 धावेची गरज. कोण जिंकणार आता माहित पडणार आहेत. डीसीसी नवापूर की तेजस 11.
शेवटचा बॉल, एका धावेची गरज. फटका खेळलाय आणि मैदानावरती काय घडलंय? गडी बॉल, विकेट. डीजे इतिहास घडत नाही, तो मैदानावरती निर्माण होतो आणि तोच इतिहास घडलाय. पराभूत झाला तेजस 11चा संघ आणि जिंकलाय DCC नवापूरचा संघ. थँक्यू. थोडं बाहेर थोडं बाहेर मैदानाच्या आतमध्ये नको, विकेट वरती नको. परंतु जसा मॅच प्रेक्षकांना हवा होता तसाच मॅच झालाय. तुकाराम सर, मॅच रंगला होता, फटका खेळला होता, पण हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज मैदानाच्या बाहेर आले होते. जबरदस्त जबरदस्त. एक गाणं येणार आहे सेलिब्रेशन साठी. सेलिब्रेशन केलं एक गाणं येणार आहे. जय जय श्रीराम. धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं आज DCC नवापूर संघाचं स्वप्न हे साकार झालंय मी म्हणेन. तेजस 11 संघ बऱ्याच वेळा आला, बऱ्याच वेळा लढला, बऱ्याच वेळा मला वाटतं 3 वेळा सुपर 6 मध्ये, सुपर 8 मध्ये, सुपर 12 मध्ये 3 वेळा आला. आणि त्यानंतर आज DCC नवापूर संघ एक स्वप्न उराशी घेऊन आलं होतं, त्या स्वप्न पूर्ण होत आहे. कॉंग्रॅच्युलेशन. चला बघा बघा रिप्ले मध्ये बघा काय घडलं होतं शेवटच्या बॉलवरती. काही मिस केला क्षण. हा क्षण काही डोळे बंद केले होते, पण डोळे उघडा. बघा काय हिट विकेट झाला होता या चेंडूला. आणि मृदुल, तुम्ही सांगितले काही सामन्यामध्ये तेजस जिंकला होता, पण आज 3 सामने पराभूत झाल्यानंतर DCC जिंकलाय. सो सोनार की एक लोहार की. त्याकरता हा विजय त्यांच्यासाठी महत्वाचा ठरलाय. DCC नवापूर. आपण सुपर 6 मधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. एकीकडे जीवदानी मौली फुलपाडाचा संघ आहे, तर दुसरीकडे ओम साई इच्छा. सातत्याने ज्या खेळाडूचा उल्लेख केला जातो आणि एक प्राऊड ऑफ वसई तालुका अर्णाल्याची शानमान जान ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे मुंबई रणजीपटू विनायकदादा भोईर यांच्या शुभ हस्ते ह्या मॅचचा कॉइन स्विंग केला जाईल. नक्कीच आपण विनायकदादांना थोड्याच वेळाने भेटा. आपण टॉस करतो अगोदर. कॉंग्रॅच्युलेशन DCC नवापूर. आपण थोडंसं साईडला यायचं आहे, विनंती असेल प्रेक्षकांना आपण थोडंसं साईडला या. मान्यवर